नमस्कार विद्यार्थ्यांनो. चौथी 5वी स्कॉलरशिपसाठी गणित विषयामधील आज भाग 2 मध्ये 10 अंकापर्यंत संख्याचे वाचन व लिखाण याच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत. तसेच मागील भागामध्ये आपण रोमन अंक कसे लिहायचे, त्याची पद्धती कशी आहे याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर भाग 1 पहिल्यांदा बघा, त्याच्यानंतर भाग 2 तुम्हाला लगेच लक्षात येईल. चला, माझी जर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, आज आपण पहिला त्या क्वेश्चनकडे जाऊ. आता तुम्हाला एखादी संख्या वाचन करायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागणार बघा. संख्येचे वाचन करायचं असेल तर बघा, आपल्याला त्या वेगवेगळ्या दशमान पद्धत आपण वापर करतो. म्हणजे काय करतो बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10,00,000, कोटी, 10 कोटी या पद्धतीने आपण वाचतो. आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बघा, कोटीचं लक्षात ठेवा. कोटीचे घर म्हणजे 10 कोटी कोटी एकत्र वाचायचं, म्हणजे को. लक्ष आहे तर लाख एकत्र वाचायचं, को ला, लाख मधला लाख, को ला. आणि हजार आपण त्यानंतर वाचायचं आहे. हजारचे घर आहे, हजार, 10,000, मग कोला हश. हा त्याचा शॉर्टकट आहे. तुम्हाला जर वाचन करायचं असेल तर कोटी, लाख, हजार, शतक आणि एक दशक आणि एकक एकत्र करून वाचणार आहोत. ठीक आहे. मग आता ह्या एकक मध्ये प्रत्येक अंकाची एक दोन किंमती सारख्या असतात, म्हणजे वेगवेगळ्या असतात. एक असते स्थानिक किंमत. मग स्थानिक किंमत ही स्थानावरती असते. आता आपण जे बघितलो, हे एकक, दशक हे स्थानिक किंमत आहे. शतक हे स्थानिक किंमत म्हणायचं. आणि आपण दुसरी एक किंमत असते, त्याला आपण काय म्हणतो, दर्शनी किंमत असं म्हणतो. म्हणजे तो अंक, दर्शनी किंमत. मग आता प्रत्येक अंकाची एक स्वतःची किंमत आहे. म्हणजे एकची किंमत एकच आहे, दोनची 2 आहे, तीनची 3, 0, 8, 9 असे आपण 0 ते 9 अंक वापरून कोणताही अंक आपण लिहू शकतो. तर त्याला दर्शनी किंमत. स्वतःची जी किंमत आहे त्याला दर्शनी किंमत म्हटलं जातं. आणि स्थानिक किंमत ही अंकानुसार. मी जर एक इथं एकक स्थानी लिहिलं तर त्याची किंमत 1 होते. आणि दशकमध्ये लिहिलं तर काय होणार, तिथं एक 10ची नोट होणार. म्हणजे याचा अर्थ काय ते होणार बघा, 10 होणार. जर शतक स्थानी लिहिलं तर काय होणार बघा, त्याचं 1 गुणिले 100 बरोबर किती होणार बघा, 100 होणार. हजार लिहिलं तर 1000 त्याची किंमत होणार एकाची. म्हणजे स्थानानुसार जी किंमत बदलते त्याला स्थानिक किंमत म्हणायचं. आणि दर्शनी किंमत ही स्वतःची किंमत जी असते कायमस्वरूपी, ती बदलत नाही, कायमस्वरूपी तीच राहते. म्हणजे शून्याची किंमत शून्यच आहे, एकाची 1 आहे आणि 9ची किंमत 9 आहे. हे दोन गोष्टी याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग आता कोणतीही संख्या लिहिताना आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या, स्थानिक किंमत आणि त्याची दर्शनी किंमत याचा वापर करून आपण कोणताही अंक किंवा कोणतीही संख्या लिहू शकतो. म्हणजे 0 ते 9 हे अंक वापरून जगातली कोणतीही संख्या आपण लिहितो. म्हणून त्याला दशमान पद्धत असं म्हटलं जातं. ती पहिल्यांदा भारतामध्ये सुरुवात केली. तर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर रोमन संख्या सगळीकडे वापरत होते. त्यांना शून्याचा शोध हा माहीत नव्हता. शून्याचा लिहून म्हणजे स्थानिक किंमतीचा वापर करून आपण कोणतीही संख्या लिहू शकतो हे जगामध्ये कुणाला माहीत नव्हतं. पण इंडियामध्ये आपल्या शून्याचा वापर करत होते माणसं, जुनी माणसं. आणि त्याच्यामुळे शून्याचा शोध आपल्या भारतात लागल्यामुळं जगामध्ये दशमान ही पद्धत दृढ झाली. पण तरी पण त्याला, ही जी दशमान पद्धत आहे, अरेबियातनं जे माणसं आली त्यांच्याकडे गेली. त्यांनी मग त्याला अरेबियन पद्धत असे म्हटलं जातं. त्यांनी जगामध्ये इतर भागामध्ये जिथे तिथे अरेबियन माणसं युद्ध लढाई करत असल्यामुळे ते इतर जगाच्या भागामध्ये जिथे तिथे गेले त्यांनी ही पद्धत वापरली, म्हणून त्याला जास्त करून अरेबियन पद्धत असंही म्हटलं जातं. तर हा शून्याचा शोध आर्यभट्ट आपण ऐकला असेल तर यांनी लावलेला आहे. तर आता आपल्याला कोणती संख्या वाचायची असेल, आता आपण जर नुसतं मी 2 आणि 5 लिहिलं तर हा झाला एकक आणि हा दशक झालं. मग आता हे 25 झालं. 20 आणि 2 किती जाणार, 25. 20 आणि 5 25. जर मी 135 लिहिलं तर त्याचं शे म्हणजे काय बघा, शतक स्थानी एक आहे, हे दशक आहे आणि हे एकक आहे. मग तुम्हाला काय करायचं, शतक एक असेल तर 100, 200, 3 असले तर काय होणार 335. हे जर आपण 2 अंकीचा सवा अंक असतो तसं 335. त्याच्या पुढे जर आपण 1 लिहिलं तर 1135 असं वाचायचं आपल्याला. मग आता हे वाचण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं जर मी तुम्हाला एक कोला हश हा जो तुम्हाला जो शॉर्टकट सांगितलेला आहे
की कोलाश म्हणजे कोटीचे घर तुम्ही एकत्र वाचा, त्याच्यानंतर लाखाचे वाचा, मग हजार आणि शतक आणि मग पुढं असं लिहायचं. आता इथं मी जर लिहिलं 25 लिहिलो, इथं 75 लिहिलो, इथं 35 790 असं काहीतरी लिहिलं. तर आता तुम्हाला काय करायचं ह्या कोलागेश टेक्निकनुसार, म्हणजे बघा कोटी, आता हे बघा हे कोटी, कोटीचं घर किती असणार आहे बघा, 8वं घर असते आणि हे असते 9वं. दशलक्ष किती 7, लाख किती असते 6, 10,000 किती असते बघा 5, हजार म्हटलं तर 4, शतक म्हटलं तर 3, दशक म्हटलं तर दुसरं घर आणि एकक म्हटलं तर काय येणार बघा पहिलं घर. मग तुम्हाला वाचताना काय करायचं आहे, कोटी एकत्र करा, को ला हश म्हणजे काय, कोटी एकत्र 20 आणि 5 म्हणजे 25, 25 कोटी, कोटी आणि शतक, सॉरी, दशलक्ष जर आपल्याला करायचं असेल तर आपण काय करणार बघा, 75 हे झाले म्हणजे 70, 70 अधिक 5 75 लाख, याला एकत्र वाचायचं, हे 75 लाख, हे 25 कोटी, हजार पण एकत्र करायचं, हे 35,000, कोलाहश ह म्हणजे हजार आणि शतक म्हणजे किती येणार 700, हे पुढचं असेल ते 90, ह्या पद्धतीने वाचायचं. म्हणजे तुम्हाला कोलाहश ह्या टेक्निक तुम्ही कोणतीही संख्या वाचू शकते. कोटी एकत्र करा, लाख एकत्र करा, हजार एकत्र करा आणि शतक वेगळं ठेवा आणि पुढचं दशक आणि एकत्र करून एक अंक तयार करा. मग आता इथं बघा 12 3 7 8 7 9 2 5 असं जर मिळलं. मग आता पहिल्या संख्या किती स्थानी आहे बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, दशलाख, कोटी, दशकोटी म्हणजे 9 अंकी संख्या. मग कोटी एकत्र करा, किती होणार 12 कोटी, हे 37 लाख किंवा लक्ष, परत काय येणार हजार एकत्र करा 87,000, पुढं काय येणार बघा 925, हे जे आपलं आहे ते 25. या पद्धतीने तुम्हाला ही संख्या वाचता यायला पाहिजे आणि लिहिता यायला पाहिजे. पेपरला याच्यावर एकतर क्वेश्चन तुम्हाला 100% येणार. तर आपण अजून एक क्वेश्चन घेऊया, अजून एक संख्या घेऊया. इथे मी इथं 32 घेतो, इथं 7 5 3 2 9. आपण बघूया हे काय झालं बघा, 10 कोटी झालं म्हणजे 50 कोटी 32 लाख 75,329, हे शे होणार, हे होणार 29. हे आपलं 1 ते 10 अंकीपर्यंत तुम्हाला याच्या पुढे 10 कोटीच्या नंतर काय असते, अब्ज असते. अब्जापर्यंत तुम्हाला वाचन आणि लेखनांची स्थानिक किंमत किंवा विस्तारित किंमत आपल्याला काढता यायला पाहिजे. ठीक आहे. मग आता इथं एक क्वेश्चन बघा, इथं मग ही संख्या आपल्याला कशी लिहायची. मग आता कोलाहशनुसार आपण लिहिणार बघा. मग मी काय करणार बघा, सरळ पहिला काय लिहिणार बघा, कोटीचं घर लिहिणार, मग इथं काय येणार बघा लक्ष, त्याच्यानंतर काय लिहिणार हजार, हजारच्या नंतर काय लिहिणार बघा 10,000 किंवा शतक आणि मग शेवटी काय मग दशक आणि एकक, या पद्धतीने करायचं. आता 79 लक्ष जर 9 लाखापेक्षा मोठं किंवा लक्षपेक्षा पुढे गेलं, 10 म्हणलं 11 म्हणलं तर त्याच्यामध्ये 7 घरं येणार, हे लक्षात ठेवा. हे 10 अंक म्हणजे 10 अंक उलटला, मग 9च्या नंतर 10वा अंक आला, 89 म्हणजे 10पेक्षा मोठा आहे, म्हणजे काय होणार 10 पर्यंत आलं तर 2 अंकी संख्या आली तर तुम्हाला लक्ष 7वं घर. नुसतं मी 9 लक्ष म्हटलं असतं तर 6 अंकी संख्या झाली. संख्या किती अंकी आहे ओळखा, तर दशलक्ष आलं तर काय 7 अंकी. मग आता इथं कोटीच्या घरात काय येणार नाही, 10 कोटी ते पण काय येणार नाही, कोटी दशकोटी काहीच येणार नाही. मग आपण लक्षमध्ये जाऊया, लक्षमध्ये काय येणार बघा, लक्ष आणि दशलक्ष म्हणजे 89 लाख, हे झालं 89. पुढं काय म्हटलं बघा 21,000, मग आता हजार आणि 10,000 इथं असते, मग इथं काय येणार बघा 21,000, नुसतं हजार असतं तर इथं काय आलं असतं 0 आलं असतं, इथं 21,000 आणि काय बोललं 350, 3च्या ठिकाणी शतकच्या ठिकाणी 3 येणार आणि इथं 5 येणार, हे आपलं उत्तर आलं. म्हणजे 89 लक्ष या दोघांना एकत्र केलं तर काय होणार 21,350, हे त्याचं वाचन झालं किंवा त्या अंकामध्ये आपण असं लिहिलं. हे तुम्ही लक्षात ठेवा, ह्या कोलाईचा वापर करून तुम्ही लिहायला पाहिजे. तर आपण ह्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन एक बघूया. तर इथं बघा एका संख्येमध्ये
संख्येत, आता इथं ॲक्च्युली संख्येत पाहिजे 4 दशलक्ष 0 लक्ष 0 10 हजार 0 हजार 1 हजार 500 3 दशक आणि 7 एकक असे आहेत. तर ती संख्या कोणती असं विचारलेली आहे. आता बघा याच्यामध्ये 40 दशलक्ष. आता आपण पहिल्यांदा काय करूया, आपण लक्ष कोलाशमध्ये लक्ष 49 आहे. लक्ष घेऊया. लक्ष नंतर काय करूया बघा 1000 आणि इथं बघा 1000च्या अगोदर पुढं 10,000 असणार, इथं 10 लाख असणार. ठीक आहे. मग त्याच्या नंतर काय झालं बघा शतक. शतकच्या नंतर काय असणार 2 घरं. ठीक आहे. मग आता इथं बघा 40 दशलक्ष किंवा 4 दशलक्ष. दशलक्षचं घर हे आहे 4, लक्ष किती 0 आहे म्हणून इथं काय होणार बघा 40 लाख. 40 दशलक्ष म्हणजे 40 लाख झालं. ठीक आहे. मग आता पुढं काय सांगितलं बघा 0 10 हजार. मग 10,000च्या कडे काय नाही 0 येणार. 1,000 आहे इथं बघा, इथं 1 लिहा. त्याच्यानंतर काय आलं 5 शतक. म्हणजे 5 शतक म्हणजे काय 500च्या आपल्याकडे 100च्या 5 नोट आहे. दशकमध्ये किती आहे बघा 3, तर 3 लिहा. हे झालं तुमचं दशक आणि हे झालं 1 आणि एककमध्ये किती आहे बघा 7. मग आता वाचा. तर इथं बघा इथं तुमचा 1000 येणार. ठीक आहे. मग आता इथं बघा 40 लाख किंवा लक्ष 1,537. माझं ही संख्या कुठं आली बघा. किती अंकी आहेत 3 2 7, 7 अंकी आहेत. 3 2 6 1 7, 7 अंकी आले. मग आता इथं 7 अंकी बघा, इथं 4 आहे, 4 आणि 3 बघा 15 37 आले 400. म्हणजे पहिला ऑप्शन आपला बरोबर आहे. म्हणजे 40 लाख, तर बघा 40 लाख 1,537 हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. आता पुढं आपण जाऊया. आता बघा 8,80,000. 80 ही संख्या अंकात कशी लिहा. ठीक आहे. मग आता 8 लक्ष म्हटले. 8 लक्ष म्हणजे 8 लक्ष. इथं 10 लक्ष म्हटलं असतं तर 10 लाख म्हटलं असतं तर मग 7 घर आले असते. 8 लक्ष म्हणजे 6 अंकी. ही 6 अंकी संख्या आहे. ठीक आहे. मग 8 लक्ष मध्ये बघा इथं मी इथं लिहून पहिलं आपण घेऊया. हे लक्ष झालं. त्याच्यानंतर काय येणार बघा 1000 आणि इथं शतक. 1000च्या अगोदर 10,000चं एक घर सोडा. शतकच्या नंतर 2 काय असणार दशक आणि एकक. ठीक आहे. ही घर आपली झाली. मग आता बघा 8 लक्ष, इथं 8 लिहा. ठीक आहे. आता इथं बघा 8,80,000 म्हणले. 80,000 म्हटल्यामुळे काय येणार बघा, इथं 8,000 म्हटलं तर इथं आलं असतं. 80 म्हटल्यानंतर इथं येणार 8 आणि 0. 80,000 80. शतकला काय नाही आहे 0 येणार. 80 म्हटल्यानंतर काय 8 आणि 0 बघा. 880 080 दिसते बघा. 880 880 नाही चालणार बघा. हे पण चुकलं, हे पण चुकलं. आता इथं बघा 880 म्हणजे किती झालं बघा 8,80,080. म्हणजे ऑप्शन नंबर आपला काय असतं इथं 4 असणार. तुम्हाला फक्त ह्या कोलाहेश ह्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढचं बघूया. 7,07,707. ठीक आहे. 7 लक्ष. ठीक आहे बघा इथं बघा 7,70,000 आहे. इथं किती पाहिलं आहे 7,000 पाहिजे. म्हणजे पहिला ऑप्शन येणार नाही. तर 7 लक्ष इथं काय दिलं बघा 7,000 आहे. इथं झालं 77,000. हे पण येणार नाही. 7 लक्ष 7,000 इथं बघा 0 दशकला 10,000ला 0 येणार. 7,000 707 हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार बघा 3 येणार. पुढचं बघूया. तर ही संख्या आहे वाचूया आपण. बघ 76,45,213. काय बघा एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10,00,000. मग 1,00,000ला आपण एकत्र करणार, 1000ला एकत्र करा आणि शतक. म्हणजे 76,45,213 या संख्येत लक्ष हजार व दशक या स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहे. मग आता लक्षला कोण आहे तर हे दशलक्ष आहे 7ला. लक्षला कोण आहे बघा 6. लक्षला 6. मग आता इथं 1000 म्हटले बघा. मग 1000 किती नंबरला 4 नंबरला असणार. मग किती येणार बघा 5. 6 नंतर 5 येणार. आणि दशक, दशक म्हणजे काय बघा शतकच्या नंतर दशक म्हणजे किती येणार बघा एकक. एककच्या अगोदर काय असणार दशक म्हणजे 1.
हे अंक येतात, म्हणजे 6, 5, 1 अशा टाईपचा क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला आहे. चला आता या पुढचा 6वा नंबरचा क्वेश्चन बघूया. सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती? तर सर्वात मोठी 7 अंकी संख्या, तर इथं बघा सरळ काय करा, 1 2 3 4 5 6 आणि 7, 7 असे डॅश मारा. तर सगळ्यात मोठा अंक कुठला आहे बघा, 0 ते 9 मध्ये सगळ्यात मोठा 9 आहे. मग इथे 9 सगळीकडे लिहित जावा. सगळ्यात मोठे अंक पाहिजे असेल तर 9 सगळ्याकडे यायला पाहिजे. हे आलं 9, इथं पण 9 आलं. ठीक आहे. आता बघा सर्वात मोठ्या 7 अंकी संख्या झाली, किती झाली जावा 7 अंकी, म्हणजे 99,99,999 ही आपली संख्या झाली. तर असणारी संख्या पुढीलपैकी 1 ने लहान म्हटले, ह्याच्यापेक्षा 1 ने लहान म्हटल्यानंतर काय येणार बघा, शेवटी काय असणार, 9च्या ठिकाणी काय असणार बघा, 8 असणार. सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान म्हणजे 98 त्यापेक्षा लहान असणार. म्हणजेच काय होणार बघा, इथं 9च्या ठिकाणी 8 लिहूया, म्हणजे किती येते बघा, 99,99,998. 998 कुठे बघा, इथं बघा, आलं बघा, 99,99,998. ऑप्शन नंबर 3 येणार याच्यामध्ये. तर 7 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. तर 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती? आता आपण पहिला ती संख्या लिहूया. आता लक्षमध्येच आहे, आपण इथं लक्ष लिहूया. लक्ष पुढं दशलक्ष असेल, त्याच्यानंतर आपण काय लिहितो बघा, 1000 लिहितो, 1000च्या पुढं 10,000, आणि त्याच्यानंतर काय लिहितो 70 आणि दशक आणि 1. आता इथं काय म्हणले 75 लक्ष, तर 7 लाख असतं तर आपण इथं लक्ष इथनं सुरुवात, 75 म्हटल्यामुळे काय होणार, आकडं 7 होणार, मग इथं येणार 75 लक्ष 9,000. आता इथं बघा लक्षानंतर 10,000 मध्ये काय नाही, 9,000 म्हटल्यामुळे इथं 9 येणार, 9,535, 500 शतकमध्ये 5 येणार, आणि 35 म्हणजे इथं 3 असणार, आणि इथं 5. हे झालं तुमचं दश, आणि हे झालं तुमचं एकक. लक्षात येते, हे 10 लाखचं घर झालं. आता ही संख्येनंतर काय बघा, येणारी क्रमिक पुढील संख्या म्हणले, पुढील संख्या म्हणजे काय, 1 न वाढणार, म्हणजे 35च्या ऐवजी काय यायला पाहिजे 36. आता बघा इथे 36 कुठे कुठे आहे बघा, ह्या 2 ऑप्शनमध्ये आहे शेवटी, 36 95 आणि इथं 75 आहे. तर इथं बघा 36 95 0 आणि 75, म्हणजेच काय झालं बघा, इथं वाचूया आपण, 75,09,536 ही पुढची संख्या येणार. 35च्या ऐवजी आपल्याला 36 पाहिजे. ऑप्शन नंबर काय असणार बघा, 4 असणार. थँक्यू. भेटूया भाग 3 मध्ये. या पुढील भागामध्ये आपण याच्या पुढं जाऊया. थँक्यू. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.